हॅलो स्टुडंट्स, बघा कालपर्यंत आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग पाहिला होता एलिमेंट कंपाऊंड अँड मिक्सचरचा. आज पुढचा भाग बघायचा आहे. बघा काय सांगितलेलं आहे. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगितलेलं आहे. डेमोक्रिटस नेम्ड द स्मॉल पार्टिकल ऑफ एलिमेंट ॲटम बिकॉज इन द ग्रीक लँग्वेज ॲटोमस मीन्स इन इंडिव्हिजिबल. बघा काय सांगितलेलं आहे मग की डेमोक्रिटसने मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांना अणु असे नाव दिले. का दिले हे नाव? तर कारण ग्रीक भाषेत ॲटोमसला अविभाज्य असं म्हटलं जात होतं. ठीक आहे, म्हणून ॲटमला अणु असं नाव पडलं, म्हणून नाव पडलं. इन 1803 John Dalton proposed his theory stating that atoms cannot be created or divided into the smaller particle or destroyed. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणु निर्माण करता येत नाहीत आणि त्यांचे लहानात लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाहीत असा सिद्धांत मांडला. ही यूज्ड अ सर्टन सिम्बॉल टू रिप्रेझेंट एलिमेंट. बघा त्यांनी काही सिम्बॉल सुद्धा इथे आपल्याला सांगितले, चिन्हे सांगितली. उदाहरणार्थ बघा कॉपरसाठी जे वापरलं आहे, सल्फरसाठी आणि हायड्रोजनसाठी. ऑक्सिजन ऑकर इन द नेचर इन द गॅसियस स्टेट. आता ऑक्सिजन जो आढळतो वातावरणामध्ये तो गॅसियस स्टेटमध्ये असतो, वायू रूपात असतो. टू ॲटम ऑफ द ऑक्सिजन आर जॉईंड टू द फॉर्म ऑफ द मोलिक्यूल ऑफ द ऑक्सिजन. बघा काय सांगितलेलं आहे की ऑक्सिजनचे दोन रेणू एकत्र जोडले जाऊन काय होतंय, स्वतंत्र अस्तित्वात असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो, इंडिपेंडंटली तयार होतो. ऑक्सिजन इन द एअर इज ऑलवेज इन द मोलिक्युलर स्टेट. बघा ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपात सापडतो. हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो तो रेणूच्या स्वरूपात सापडतो. जस्ट लाईक ॲटम मोलिक्यूल अल्सो कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आईज. बघा अणू जसे डोळ्यांनी दिसत नाहीत तसे रेणूही डोळ्यांनी दिसत नाहीत. ठीक आहे, पुढचा भाग बघा. आता हे 3 क्वेश्चन सांगितलेत, हे तुम्हाला ब्रेन पॉवर यूज करायची आहे, तुम्ही शोधायचे आहेत आणि मला लिहून पाठवायचे आहेत. कालचे प्रश्न काही जणांनी लिहून पाठवलेत, अजून काहींनी पाठवलेले नाहीत, तर जे राहिलेत त्यांनी पाठवून द्या. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, तर इन डे टू डे लाईफ वी यूज शॉर्ट फॉर्म ऑफ द मेनी प्लेसेस. बघा दररोजच्या जीवनामध्ये आपण काही शॉर्ट फॉर्मचा वापर करतो. अ सिमिलर मेथड इज यूज्ड टू इंडिकेट एलिमेंट्स. मूलद्रव्ये दर्शवण्यासाठी सुद्धा अशीच पद्धत वापरली जाते. आता जर तुम्ही व्हॉट्सअपचं बघितलं तिथं तुम्ही एखादा शब्द असतो तो तुम्ही शॉर्टमध्ये टाईप करता, बरोबर. यावरून लक्षात घ्या इथे सुद्धा एलिमेंट लिहिण्यासाठी आपण शॉर्टकटचा यूज करतोय, शॉर्ट फॉर्मचा यूज करतोय. पुढे काय सांगितलंय बघा की द सायंटिस्ट बर्झेलियस was the first to use the present method of the using symbol for element. बर्झेलियस यांनी पहिल्यांदा मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची कल्पना पुढे आणली. द सिम्बॉल ऑफ अन एलिमेंट इज रिटन इन द इंग्लिश स्क्रिप्ट अँड इट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम. बघा काय सांगितलेलं आहे मग की प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवली गेली. ठीक आहे. सम एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स आर लिस्टेड इन द टेबल अलॉंगसाइड व्हेन द इनिशियल लेटर इन द नेम्स ऑफ द 2 or more एलिमेंट इन द सेम अ पेअर ऑफ लेटर इज यूज्ड टू राईट द सिम्बॉल. बघा काय सांगितलेलं आहे की जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर सारखे असते. बघा काय सांगितले, 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावाचे पहिले अक्षर सारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षराची जोडी वापरतात. ठीक आहे. आता एक्झाम्पलसाठी दिले बघा C फॉर कार्बन अँड Cl फॉर क्लोरीन. आता कार्बनसाठी जर आपण C हे दिलेलं आहे तर क्लोरीनसाठी पण आपण C देऊन चालणार नाही, म्हणून तिथे Cl असं दिलं गेलं. ठीक आहे. आता काय करायचं, हा जो शेजारचा चार्ट आहे विचारलं जातं बघा पेपरमध्ये, सिम्बॉल्स जे असतात ते एलिमेंट सिम्बॉल हे विचारलं जातं. हा चार्ट लिहायचा आहे आणि हा लक्षात राहील याच्यासाठी जरा प्रयत्न करा. हा चार्ट आहे ते 1-2 वेळा लिहून काढा, सहज तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. आता बघा खाली जे दिलेलं आहे की आता तुम्हाला काही भाग काढून टाकलेला आहे पण हा तुम्ही लिहिला तरी चालेल. इंटरनेटवरून माहिती घ्या आणि मूलद्रव्यांविषयी माहिती मिळवून इथे लिहिली तरी एखादा चार्ट 5-6 एलिमेंटची नावे लिहा, ती लिहून पाठवली तरी सुद्धा चालतील. ठीक आहे. पुढे बघा काय आहे की
एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. आता ही जी एलिमेंट्स असतात, मूलद्रव्य असतात, ही दोन ग्रुपमध्ये डिवाइड केली, मेटल आणि नॉन मेटल, म्हणजे धातू आणि अधातू. वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ मेटल सच ॲज मेटाबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर अँड सोनोरिटी. म्हणजे बघा काय काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे म्हणता मेटाबिलिटी म्हणजे वर्धनीयता, त्याचबरोबर डक्टिलिटी म्हणजे तन्यता, आणि कंडक्टिव्हिटी ऑफ हीट जे म्हणता म्हणजे विद्युत वाहकता जी असते ती, त्या अँड इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर डेन्सिटी एक आहे, घनता. इलेक्ट्रिसिटी म्हणजे उष्णता वाहकता. त्याचबरोबर लस्टर अँड सोनोरिटी म्हणजे चकाकी जी असते ती. द एलिमेंट दॅट डू नॉट शो धीज प्रॉपर्टीज आर कॉल्ड अ नॉन मेटल. जी मूलद्रव्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टी दाखवत नाहीत त्यांना आपण अधातू म्हणतो. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. बघा मेटल कोणते आहेत, नॉन मेटल कोणते आहेत, त्यांची नावे आणि त्यांची डेफिनेशन विचारली जाते, त्याच्यामुळे हे लक्षात असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स आहेत फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. द एलिमेंट दॅट शोज सम प्रॉपर्टीज ऑफ द मेटल अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल आर कॉल्ड मेटॅलॉइड्स. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे, धातू सदृश. मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश, की ज्यांच्यामध्ये मेटलच्या सुद्धा प्रॉपर्टीज असतात आणि नॉन मेटलच्या सुद्धा प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे, दिस इज द 1/3 ग्रुप ऑफ द एलिमेंट. हा तिसरा नंबरचा ग्रुप आहे. याचे एक्झाम्पल्स आहेत अर्सेनिक, सिलिकॉन, सिलिनियम. बघा जास्त करून मेटॅलॉइडची एक्झाम्पल ही विचारली जातात, त्याच्यामुळे ही लक्षात ठेवा. मेटल नॉन मेटलचीही विचारली जातात, पण मेटॅलॉइड हा याची विचारली जातात जास्त, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला माहीत आहे का, डू यू नो द वायर दॅट वी सीन इन द इलेक्ट्रिक बल्ब इन आवर हाऊस इज अ मेड अप ऑफ द एलिमेंट टंगस्टन. बघा आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यामध्ये जी तार दिसते ती टंगस्टन या धातूने तयार झालेली असते. इट्स सिम्बॉल डब्ल्यू इज अ डिराइव्ड फॉर द जर्मन नेम. बघा याचा जो सिम्बॉल आहे डब्ल्यू हा जर्मन नेमपासून घेतला गेला, वोल्फ्रेमपासून. सिमिलरली द सिम्बॉल ऑफ सिल्वर Ag and gold Au are derived from the Latin name Argentinum and Aurum. बघा आता काही याचे सिम्बॉल आहेत ते इनिशियल लेटरवरून सुरू झालेले नाहीत, पहिल्या लेटरपासून सुरू झालेले नाही आहेत. बघा त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे बघा, एलिमेंट ऑकर इन द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. आता मूलद्रव्ये ही तिन्ही स्टेटमध्ये तुम्हाला दिसून येतात. सम मेटल आर डिफिकल्ट टू यूज इन द प्युअर फॉर्म. पण काही मेटल असे असतात जे त्यांच्या प्युअर फॉर्ममध्ये वापरणं अशक्य असतं. फॉर एक्झाम्पल प्युअर आयर्न रस्ट इन द एअर, प्युअर गोल्ड इज अ व्हेरी सॉफ्ट अँड बेंड इझिली. काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते, शुद्ध सोने अतिशय मऊ असते, ते लगेच वाकते. The property of the original metal can be modified by the mixing one or more element. आणि बघा काय सांगितलेलं आहे की अशा धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म हे बदलता येतात. Such a mixture of the metal is called alloy. बघा अशा मिश्रणास संमिश्र अलॉयला संमिश्र असं म्हटलं जातं. याची एक्झाम्पल आहेत कुठली आहेत बघा, ब्रास, स्टील, 22 कॅरेट, गोल्ड आर अ फ्यू एक्झाम्पल ऑफ अलॉय. म्हणजे पितळ, ब्रास म्हणजे स्टील, म्हणजे त्याचबरोबर स्टील सांगितलेलं आहे, आणि 22 कॅरेट गोल्ड म्हणजे 22 कॅरेट सोनं जे म्हटलं जातं ते अलॉयचं संमिश्र धातूंची उदाहरणं आहेत. ठीक आहे, बघा आजच्या भागामध्ये आपण एवढा भाग बघितलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण कंपाऊंड बघायचं आहे. यात जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.